आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गोरक्षकांच्या तत्परतेने गाई वासरांची निर्दयी वाहतूक उघडकीस, पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल। सोमपूर गाई व वासरांना तोंडाला आणि पायाला दोरीने घट्ट बांधून त्यांची अत्यंत निर्दयीपणे बेकायदेशीर वाहतूक करणारी अपे रिक्षा गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी सुमारे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 जणांवर गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी 6:30 सुमारास नांदीन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक गावातील पिसोड बारीजवळ असलेल्या गणपती मंदिराजवळून एक पिवळ्या रंगाची अपे रिक्षा संशयितरित्या भरधाव वेगात जात होती। याबाबत संशय आल्याने स्थानिक गोरक्षकांनी या रिक्षाचा पाठलाग करून तिला थांबवले। रिक्षाची पाहणी केली असता त्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या 2 गायी आणि 2 वासरे अत्यंत क्रूरतेने कोंबलेली आढळून आली। गोरक्षकांनी तात्काळ या घटनेची माहिती जायखेडा पोलीस ठाण्याला दिली आणि वाहनासह आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून खालील मुद्देमाल जप्त केला। गाई व वासरे अंदाजे 8,000 रुपये किमतीची लाल रंगाची गाय, 8,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची गाय, 2,000 रुपये किमतीची लाल वासरी वय 3 महिने आणि 2,000 रुपये किमतीची पांढऱ्या तांबड्या रंगाची वासरी वय 7 महिने। वाहनावरील कारवाई 1,00,000 रुपये किमतीची पिवळ्या रंगाची अपे रिक्षा। या प्रकरणी पोलीस शिपाई सागर साहेबराव जगताप यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपी विरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 305/2026 अन्वये भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम 1960 चे कलम 11(1) ड व मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस हवालदार SB बच्छाव करत आहेत। गोरक्षकांच्या तत्परतेचे परिसरात कौतुक केले जात आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक प्रशांत भामरे।